Hello students, good morning everyone. As you know that we have started a lesson his first flight. आपण आपला जो लेसन आहे his first flight तो स्टार्ट केलेला आहे. दॅट लेसन इज रिलेटेड टू द सीगल बर्ड. म्हणजे एक समुद्री पक्षी आहे सीगल, त्याच्या भरारीवरती, त्याच्या उडण्याच्या शिकण्याच्या भरारीवरती हा लेसन आहे. दॅट हाऊ ही लर्न टू फ्लाय, म्हणजे तो उडायला कशा प्रकारे शिकतो त्या प्रकारे हा त्याच्यावरती डिपेंड हा लेसन आहे. इन द प्रिवियस लेक्चर दॅट वी हॅव सीन दॅट सीगल वॉज व्हेरी अफ्रेड फॉर फ्लाइंग, म्हणजे तो उडण्यासाठी खूप घाबरत होता. वेनेवर ही ट्राय टू फ्लाय ही अगेन केम बॅक, म्हणजे जेव्हा जेव्हा तो उडण्यासाठी पुढे जायचा पुन्हा तो रिटर्न यायचा. तो उडू शकत नव्हता का तर त्याच्यामध्ये एक भीती बसलेली होती. बिकॉज ऑफ दॅट his parents, mother and father and other brother sister also, they were not talking with him from last 24 hours. म्हणजे त्याला काय केलं होतं, 24 तासासाठी त्याच्याशी कोणीही बोलायचं नाही असं त्याच्या फादरनी त्यांना सांगितलेलं होतं. सो बिकॉज ऑफ दॅट नो वन हॅड केम टू मीट हिम, म्हणजे गेल्या 24 तासापासून त्याच्याकडे कोणीसुद्धा आलेलं नव्हतं. ही वॉज हंग्री, तो भुकेने व्याकुळ झालेला होता. नाव सी द नेक्स्ट पार्ट ऑफ अवर स्टोरी. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. म्हणजे आता हळूहळू सूर्य त्याचं तोंड पूर्वेकडून दाखवत होता. He felt that heat because he had not eaten since the previous nightfall. म्हणजे मागच्या रात्रीपासून त्यानं काहीही खाल्लं नव्हतं, त्यामुळे सूर्याची उष्णता त्याला अगदी प्रखरतेने जाणवत होती. He stepped slowly out to the brink of the ledge. तो हळूहळू पावले टाकेत त्या कड्याजवळ आला. and standing on one leg with the other leg hidden under his wings. आणि काय केलं त्याने, आपला एका पायावरती उभा होता आणि एक पाय त्याच्या पंखांमध्ये त्याने झाकून घेतला होता. ही क्लोज्ड वन आय, आणि त्याने त्याचा एक डोळा झाकून घेतला. देन द अदर, आणि एक डोळा झाकल्यानंतर हळूवारपणे त्याने त्याचा दुसरा डोळा देखील झाकून घेतला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, आणि तो काय करू लागला, झोपेचं म्हणजे असं दाखवू लागला की मी आता झोपतोय. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तो का तसं दाखवू लागला, का तर त्याला तिथून त्याची फॅमिली दिसत होती. त्याला वाटलं आपण जर असं करताना दिसलं तर कदाचित माझी आई किंवा वडील किंवा इतर भाऊ बहीण जे कोण आहे ते माझ्याजवळ येतील असं तो दाखवत होता. पण त्याला हे कळलं की कोणीही आपल्याकडे बघत नाहीये. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing. Dozing means to sleep lightly, म्हणजे प्लॅटू म्हणजे पठार भाग. तर त्याने पाहिलं की त्याचे भाऊ बहीण जे आहेत ते पठार पृष्ठभागावरती काय केलेले आहेत, अगदी स्लीप लाईटली म्हणजे शांतपणे लोळत पडलेले आहेत हे त्याने पाहिलं. विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स, आणि त्यांनी काय केलेलं आहे, अगदी त्यांची मान वळवून घेऊन असे शांतपणे तिथे ते पडलेले त्यानं पाहिलं. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर ऑन हिज व्हाईट बॅक. प्रिनिंग मीन्स मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फेदर विथ द बिग, म्हणजे त्याचे फादर म्हणजे त्याचे वडील काय करत होते, आपल्या चोचीच्या मदतीने पंखातील घाण जे काय आहे ते साफ करत, म्हणजे किडे असतील किंवा काही अडकलेली घाण असेल तर ते साफ करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आईच त्याच्याकडे पाहत होती. म्हणजे त्याने पाहिलं कोण कोण काय करते, तर त्याचे पप्पा काय करत होते, म्हणजे त्याचे फादर काय करत बसले होते, त्याच्या चोचीच्या साह्याने त्याच्या पंखातील घाण साफ करत बसले होते. त्याचे भाऊ बहीण काय करत होते, तर शांतपणे पठार पृष्ठभागावरती उन्हाच्या प्रकाशामध्ये लोळत पडलेले होते. फक्त त्याची आईच त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू, हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट टू फॉरवर्ड. म्हणजे त्याची आई शांतपणे उभी होती, म्हणजे पक्षी ज्या प्रकारे उभे राहतात आपली छाती उंचवून त्या पक्षाकडे लांबचं बघण्यासाठी जसे आपले मान उंचवून छाती उंचवून जशा प्रकारे बघतात तशी त्याची आई त्याच्याकडे बघत उभी होती. नाव अँड अगेन शी टोर्ड ॲट अ पीस ऑफ फिश अँड ले ॲट हर फीट and then scraped each side of her beak on the
रॉक. मग तिने काय केलं, त्या मुलाकडे बघत बघतच तिच्या चोचीमध्ये एक फिश म्हणजे माशाचा तुकडा होता. त्या माशाच्या तुकड्याची तिने काय केलं, एक आपल्या चोचीच्या साहाय्याने त्याचं मांस थोडंसं काढून घेतलं आणि आपली चोच ती एका दगडावरती घासू लागली. चोच कशासाठी दगडावरती घासू लागली, चोचीला अजून धार येण्यासाठी, मांस तोडण्यासाठी अजून धार यायला हवी होती, म्हणून ती धार येण्यासाठी आपली चोच ती त्या दगडावरती रब करू लागली किंवा घासू लागली. and then scraped each side of her beak on the rock. The sight of the food maddened him. How he loved to tear food that way, scraping his beak now and again to whet it. Whet means sharpen, धारदार. म्हणजे आता तिने ज्यावेळेस ते दगडाला आपली बीक म्हणजे चोच जी आहे ती चोच ज्यावेळेस दगडाला घासली त्यावेळेस आता तिची चोच कशी झालेली आहे, अगदी धारदार झालेली आहे. गा 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 मीन्स इट्स अ साऊंड ऑफ दॅट बर्ड. म्हणजे तो पक्षी काय झाला, शेवटी ओरडायला लागला. ही क्राईड बेगिंग म्हणजे तो अगदी कळकळून रडायला लागला. का, अर्थातच तो खूप वेळापासून उपाशी होता, एकटा होता, त्यामुळे तो काय करायला, भुकेने कळवळून असा रडायला लागला. हर टू ब्रिंग हिम सम फूड. आणि तो कशासाठी ओरडायला लागला तसा, की आईला तो सांगत होता की माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. गाव कॉलच म्हणजे हे सुद्धा काय आहे, एका पक्षाचं ओरडणंच आहे. ते त्याची आईनं त्याला रिप्लाय दिला की शी स्क्रीम बॅक डिस्लिवली. मग इन अ मॅनर शोईंग समवन दॅट ही ऑर शी इज स्टुपिड. मग त्याच्या आईनं त्याला अगदी ओरडून रिप्लाय दिला की वेड्यासारखा तिथे काय उभा आहेस, अशा प्रकारे तिच्या आईने त्याला रिप्लाय दिला. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली. प्लेंटिवली मीन्स एक्सप्रेसिंग सॉरो. पण तरीसुद्धा तो तिथेच उभा राहून दुःख व्यक्त करत तिथेच उभा होता. And after a minute or so he uttered a joyful scream. आणि शेवटी त्याने पुन्हा एकदा ओरडलं. His mother had picked a piece of the fish and was flying across to him with it. शेवटी त्याची आईने तिथला माशाचा तुकडा उचलला आणि त्याच्या दिशेने उडत गेली. He leaned out eagerly, tapped the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. मग तो काय करायला लागला, आता त्याला कळलं की आपली आई आपल्या दिशेने खाऊ घेऊन येत आहे, म्हणून तो काय केलं की थोडासा इकडे तिकडे सरकू लागला की जेणेकरून आई त्या खडकावर येऊन बसू शकेल. But when she was just opposite to him, she held her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. He waited a moment in surprise. म्हणजे आता शेवटी तो काय करायला लागला, तिथे आईला जागा करायसाठी इकडे तिकडे चालू लागला की आई येईल आणि तिथे बसेल. पण जशी ती आई तिच्या जवळ पक्षाजवळ त्या येऊ लागली त्यावेळेस तिनं काय केलं, मोशनलेस म्हणजे त्याची उडण्याची जी काही स्पीड होतं ते हळू करून पंख उडवणं बंद केलं. म्हणजे थोडक्यात काय झालं, ती उडणं बंद झालं, म्हणजे त्याच्याजवळ पूर्ण पोचली नाही, अर्ध्यातच येऊन थांबली. देन ही वेटेड अ मुवमेंट इन सरप्राईज. म्हणजे तो त्याला कळलंच नाही की असं का झालंय, तो एकदम सरप्राईज झाला. वंडरिंग वाय शी डिड नॉट केम नियरर. आणि तो आता विचार करू लागला की आई माझ्या जवळ का आली नाही, अर्ध्यातच येऊन का थांबली. अँड देन मॅन्डेड बाय हंगर ही डिव्ड ॲट द फिश विथ अ लाऊड स्क्रीम टू फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू स्पेस. Then a monstrous terror seized him and his heart stood still. मग आता तो विचार करू लागला, तो अगदी चकित झाला की आई माझ्याजवळ का आली नाही. मग तो भुकेने कळकळून अजून ओरडून काय केलं त्याने, देन अ मॉन्स्ट्रस मीन्स शॉकिंग म्हणजे तर धक्कादायक होतं. त्याला कळलं नाही, तो भुकेने अजून कळकळू लागला की आई जवळ का येईना. He could hear nothing, but it only lasted a minute. The next moment he felt his wings spread outward. आणि ती तिथेच थांबली, ती त्याच्या जवळ गेली नाही. तो माशाचा तुकडा त्याला दिसत होता, त्याला भूक लागली होती, त्याला पुढे अन्न दिसत होतं, म्हणून काय झालं, हळूहळू त्याचे पंख बाहेर आले. The wind rushed against his breast
feather, then under his stomach and against his wing. मग शेवटी काय झालं, वारं आलं आणि वारं त्याच्या पंखामध्ये शिरलं. Then under his stomach and under his wings he could feel the tip of his wing cutting through the air. He was not falling headlong now. He was soaring gradually downward and outward. म्हणजे आता ज्यावेळेस त्याने पंख फुगवले त्यावेळेस काय झालं, वारं अचानक त्याच्या पंखामध्ये पोटामध्ये शिरले असं त्याला वाटू लागलं. He was soaring gradually towards and outward. Soaring means he was soaring gradually towards and outwards. म्हणजे तो पंख वर खाली असे करू लागला. He was no longer afraid. आता तो पंख वर खाली करू लागला आणि त्याला एवढी भीती वाटत नव्हती. He just felt a bit dizzy. त्याला फक्त थोडीशी डिझी म्हणजे थोडीशी त्याला थरथर कापत होता किंवा चक्कर आल्यासारखी झाली होती. म्हणजे शेवटी काय झालं, त्यानं त्या अन्नाच्या त्या माशाच्या तुकड्याच्या दिशेने जाण्यासाठी आपले पंख वर केले आणि ज्यावेळेस त्याने पंख वर केले त्यावेळेस हवा त्याच्या पंखामध्ये शिरली, पोटामध्ये शिरली असं त्याला वाटू लागलं आणि त्याने पंख काय केले, वर खाली अशा प्रकारे जेव्हा केले त्यावेळेस तो अर्थातच काय केलं, त्याने उडायला शिकलं. आणि जेव्हा तो उडत गेला त्यावेळेस त्याला फक्त डिझी म्हणजे चक्कर आल्यासारखे वाटणे. मग त्याला थोडंसं फक्त चक्कर आल्यासारखं थोड्या वेळापुरतं वाटलं. डिझी मीन्स चक्कर येणे. Then he flapped his wing once and he soared upwards. आणि शेवटी त्याने काय केले, आपले विंग्स म्हणजे पंख जे होते ते वर खाली अशा दिशेने केले, फ्लॅप केले, फडफडवले आणि गा 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 अशा प्रकारे तो ओरडत त्याच्या आईच्या दिशेने गेला. His mother swooped past him, her wings making a loud noise. आणि त्याच्या आईच्या दिशेने तो गेल्यानंतर त्याच्या आईला कळलं की त्याच्या पंखामधून आवाज येत आहे. He answered her with another scream. आणि ज्यावेळेस तो ओरडत होता त्या ओरडण्याला त्याच्या आईने सुद्धा रिस्पॉन्स दिला ओरडण्यातूनच. Then his father flew over him screaming. आणि शेवटी त्याच्या वडिलांनी सुद्धा पाहिलं की आपला मुलगा आता उडायला शिकलेला आहे म्हणून त्याचे फादर सुद्धा उडत त्याच्या जवळ आले. He saw his two brothers and sisters flying around him. आणि अर्थातच जेव्हा तो उडत होता त्यावेळेस तिथे आई देखील होती, नंतर वडील आले आणि त्याचे भाऊ बहीण सुद्धा देखील तिथे आले. अराउंड हिम म्हणजे त्याच्या बाजूला गोल गोल असे ते उडत होते. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायव्हिंग म्हणजे त्याला अगदी सर्वांनी घेरलं होतं आणि त्याच्या आजूबाजूलाच फिरत होते किंवा उडत होते. कशासाठी, अर्थातच जर का समजा तो पहिल्यांदाच उडतोय आणि ही फिलिंग सम लिटिल बिट डिझी म्हणजे त्याला थोडी चक्कर आल्यासारखी होते, तो पहिल्यांदाच उडायला शिकलेला आहे म्हणून त्याचे सर्व फॅमिली मेंबर्स जे होते ते त्याच्या आजूबाजूला गोल राऊंड करून असे उडत होते. Now remaining last part of the lesson we will see in the next period. So till that time you have to write and learn the English meaning with the English difficult words with the English and Marathi meaning. You have to write the difficult words with the Marathi and English meaning and you have to learn and you have to read the story also. Thank you.